बाळ्या पक्ष्यांचा आपण उल्लेख केला. खरं तर अतिशय मला आवडणारा हा पक्ष आहे. म्हणजे अभ्यास डॉक्टर सलीम अलींनी सुद्धा या पक्षावर खूप मोठा अभ्यास केलेला आहे. म्हणजे रायगडच्या किनारपट्टीवर त्यांनी खूप मोठा या पक्ष्यांच्यावर अभ्यास केला होता. आणि ह्या पक्ष्यांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशीच उल्लेख केला की एकोप्याने राहण्याची त्यांची वृत्ती. म्हणजे असंख्य असे कॉलनी टाईप एखाद्या कॉलनीत झाडावर करता. भरपूर त्यांची घरटी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचा जो एक आवाज असतो, चिवचिवाट जो असतो, तो निश्चितपणे मनाला प्रसन्न आणि चैतन्यदायी असतो नक्कीच. पण या पक्ष्यांच्या मध्ये गंमत अशी आहे की जेव्हा विणीचा हंगाम येतो, ब्रीडिंग सीझन जेव्हा जवळ येतो, तेव्हा या पक्ष्यांच्या शरीराच्या रचनेमध्ये आपोआप बदल होत जातात. म्हणजे बर निसर्ग हा नियमाप्रमाणे त्यांच्यामध्ये त्याच्या शरीरावरची पिसं जी आहेत ती अशी पिवळी धमक होत जातात. आणि खास करून नराची ही पिसं खूप सुशोभित अशी होतात. म्हणजे नर अगदी हळदी लावल्यासारखा अगदी अगदी चांगला सुशोभित होऊन जातो, मस्तपैकी छानसा. आणि मग ते श्रावणाच्या उन्हामध्ये वगैरे अशा पक्ष्याचं रूप अगदी वेगळंच आणि खूपच सुंदर दिसतं.